तुम्ही आज SIP केली, म्युच्युअल फंड केला किंवा कुठल्याही ETF मध्ये पैसे टाकले तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण तुमचे पैसे एका अशा कंपनीमध्ये जाऊ शकतात ज्याचं नाव तुम्ही ऐकलंय, ज्याचा फाउंडर तुम्ही ओळखता, पण ज्याची रियालिटी तुम्हाला कोणीच नाही सांगत. स्पेसएक्स, अमेरिकेची इलॉन मस्कची कंपनी, रॉकेट्स पाठवणारी कंपनी. तुम्ही म्हणाल आम्हाला काय फरक पडतो या सगळ्याचा, पण मी सांगते फरक पडतो, खूप मोठा फरक पडतो. आज भारतातले लाखो लोक इंटरनॅशनल म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतात, US ETFsमध्ये इन्व्हेस्ट करतात, रिटायरमेंट प्लान्समध्ये इन्व्हेस्ट करतात आणि हे सगळे फंड्स USच्या मोठ्या इंडेक्सला ट्रॅक करतात. म्हणजे स्पेसएक्स जर त्या इंडेक्समध्ये आली तर तुम्ही डायरेक्ट जरी स्पेसएक्समध्ये इन्व्हेस्ट केले नसले तरी तुमचे पैसे आधीच तिथे पोहोचलेले असतात. ॲक्च्युली स्पेसएक्सचा IPO अजूनही आलेला नाहीये, पण वॉल स्ट्रीटवर एक गोष्ट घडतीये ज्याकडे 99% लोकांचं लक्षच नाहीये. नॅसडॅक, जो USचा इंडेक्स आहे. तर या नॅसडॅकने नुकतेच काही रूल्स बदललेले आहेत. पूर्वी एखाद्या कंपनीला नॅसडॅक इंडेक्समध्ये यायला खूप वर्षांचा वेटिंग पिरियड लागायचा, प्रॉफिटेबिलिटीचे स्ट्रिक्ट नियम होते, ट्रॅक रेकॉर्ड लागायचं. पण आता रूल्स मक्खन जैसे सॉफ्ट हो गए बॉस. सारे दरवाजे अब खुल जा सिम हो गए हैं. क्यों? US स्ट्रॅटेजी बॉस. अॅनालिस्ट सुद्धा सांगतात की हे बदल कोणासाठी केले तर फ्युचर मेगा कंपनीसाठी, स्पेसएक्स सारख्या. आता तो खरा मुद्दा, स्पेसएक्सची व्हॅल्युएशन IPOच्या वेळी किती असेल? काही एस्टिमेट सांगतात 200 बिलियन ते $350 बिलियन पेक्षाही जास्त असू शकते. आणि हे किती मोठं आहे माहितीये का? तर रिलायन्स इंडस्ट्रीज घ्या किंवा TCS घ्या, या दोन्हींना एकत्र करा, स्पेसएक्स त्याही पेक्षा मोठी असू शकते. आता तुम्ही म्हणाल अरे वा, मग तर इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाहीये. पण जरा थांबा. स्पेसएक्समध्ये समजून घ्या 3 बिझनेसेस आहेत. नंबर 1 रॉकेट डिव्हिजन, नासा कॉन्ट्रॅक्ट्स, कमर्शियल लॉन्चेस, हे सगळं चालतं. नंबर 2 स्टारलिंक, सॅटेलाइट इंटरनेट ग्रोथमध्ये. नंबर 3 XAI, इलॉनचं AI व्हेंचर जे प्रचंड कॅश बर्न करतंय आणि यासाठी कंपनी भरपूर पैसा खर्च करते. म्हणजे थोडक्यात काय, एक भाग पूर्णपणे तोट्यात आहे, एक ग्रोथ स्टेजमध्ये, आणि IPOचं व्हॅल्युएशन मात्र ट्रिलियनच्या दिशेने. हे इक्वेशन कुठं फिट होतंय? आता जर स्पेसएक्सचा IPO मार्केटमध्ये आला तर मार्केटमध्ये 2 प्रकारचे इन्व्हेस्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. टाईप 1, इलॉन मस्क आहे म्हणजे काय, IPO हिट होणारच. स्पेसएक्स आहे म्हणजे काय, सेफ आहे, ट्रेंड आहे, म्हणजे इन्व्हेस्ट करायलाच पाहिजे. आणि टाईप 2चे लोक नंबर्स बघतात, बिझनेस मॉडेल समजून घेतात, व्हॅल्युएशन वर्सेस रियालिटी तपासतात आणि मगच डिसिजन घेतात. तुम्हाला कोणत्या प्रकारचा इन्व्हेस्टर व्हायला आवडेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मार्केटमध्ये टाईप 1 लोक एक्साइटमेंटवर जातात आणि टाईप 2 प्रकारचे लोक हे त्या एक्साइटमेंटच्या वेळी प्रॉफिट बुक करतात. भारतीय इन्व्हेस्टर्सनी आपली इन्व्हेस्टमेंट करत असताना या 3 महत्त्वाच्या गोष्टी जरूर लक्षात घेतल्या पाहिजेत. नंबर 1, ब्रँड इज नॉट ऑलवेज इक्वल टू द इन्व्हेस्टमेंट. फेमस कंपनी म्हणजे गुड इन्व्हेस्टमेंट नाही, व्हॅल्युएशन वर्सेस अर्निंग्स नेहमीच तपासा. नंबर 2, ग्लोबल फायनान्स आता लोकल झाला, त्यामुळे तुमची SIP, तुमचा ETF, तुमचे रिटायरमेंट प्लान्स हे सगळं ग्लोबल इव्हेंटशी जोडलेले असतात, त्यामुळे त्याची शहनिशा नक्की करा. नंबर 3, हाईप सायकल ओळखा. म्हणजेच काय, बिगेस्ट IPO एव्हर, नेक्स्ट $1 ट्रिलियन कंपनी, डोंट मिस दिस अपॉर्च्युनिटी. हे असे हेडलाईन्स दिसले की एक दीर्घ श्वास घ्या, रिसर्च करा आणि मगच मूव्ह करा. इलॉन मस्क जिनियस आहे, या शंकाच नाही. स्पेसएक्सने इतिहास बदललाय, हो हे खरं आहे. स्टारलिंक फ्युचर बदलू शकतो, हे सुद्धा शक्य आहे. पण प्रत्येक जिनियसची कंपनी ही प्रत्येक व्हॅल्युएशनवर गुड और बेस्ट इन्व्हेस्टमेंट नसते ना. हिस्ट्रीमध्ये असे अनेक मुवमेंट्स झालेत जेव्हा सगळ्यात एक्साइटिंग कंपनी सगळ्यात एक्सपेन्सिव्ह चुकीची इन्व्हेस्टमेंट ठरलेली आहे. तुमचे पैसे तुमचे आहेत, त्यामागे तुमची रात्रंदिवसाची मेहनत, तुम्ही खपवलेला वेळ, तुमच्या कष्टाचा घाम आणि तुम्ही पाहिलेली मोठी मोठी स्वप्न आहेत. म्हणून इन्व्हेस्ट करा, जरूर करा, पण डोळे उघडे ठेवून. अशा सोप्या मराठी फायनान्ससाठी फॉलो करत राहा सेबी भाग्याला, कारण इथे सुरू होतो प्रवास आर्थिक आयुष्याचा. थँक्यू सो मच.